आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 10। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। या ठिकाणी सेशनचा परिचय पाहिल्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये या ठिकाणी जायचं आहे आपल्याला। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व आपल्याला व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। आणि यामध्ये आपल्याला एकच नॉलेज चेक इथे दिलेला आहे, तर पहिलंच नॉलेज चेक आपल्याला लावायचं आहे। नॉलेज चेक वर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेक मध्ये आपल्याला इथे 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील इन्सर्ट इंडेंट वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर याचा प्राथमिक उद्देश हा ऑप्शन 4 आहे। हे द्रुत संदर्भासाठी मुख्य संज्ञा आणि त्यांचे पृष्ठ क्रमांक यांची वर्णानुक्रमे सूची तयार करते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील टेबल ऑफ ऑथॉरिटीज ग्रुपचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे। तर याचं कार्य काय आहे बघा, हे तुम्हाला कायदेशीर सायटेशन साठी ऑथॉरिटीज टेबल मॅनेज आणि जनरेट करण्यासाठी अनुमती देते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात टीओसी चे पूर्ण रूप काय आहे म्हणत आहे। तर हे संदर्भात टेबल ऑफ कंटेंट म्हटले जाते त्याला। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश हा काय असतो बघा, तर शब्द एक्सप्लोर करण्यासाठी क्विक ऍक्सेस आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। यामध्ये आपल्याला एकच नॉलेज चेक सोडवायचं आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आपल्याला। याच्या अगोदर जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला पहिले पाहून घ्यायचे आहे, त्यानंतरच सिम्युलेशन्स लागणार आहे। तर सिम्युलेशन वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सिम्युलेशनचे 4 प्रश्न आहे। थोडीफार अडचण आहे या प्रश्नामध्ये, पटकन क्लिक होत नाही, तर व्यवस्थित त्याला सोडवायचं आहे। तर स्टार्ट बटनावर क्लिक करा। तर पहिला प्रश्न बघा, टेबल ऑफ कंटेंट हे विशिष्ट विषय, उपविषय आणि महत्त्वाचे मुद्दे कुठे शोधायचे याची अचूक आणि स्पष्ट यादी प्रदान करण्यासाठी असते, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ऑटोमॅटिक टेबल टू हा पर्याय टेबल ऑफ कंटेंट इन्सर्ट करा म्हणत आहे। टेबल ऑफ कंटेंटचा पर्याय इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे। बघा या ठिकाणी असं पटकन क्लिक होत नाही, त्यासाठी आपल्याला पुन्हा बॅक जावे लागेल आणि पुन्हा इथून स्टार्ट करावे लागेल। त्यानंतर आपल्याला मेल रेफरन्स टॅबवर क्लिक होईल, रेफरन्सवर क्लिक करायचं आहे। बघा आता रेफरन्सवर क्लिक झालेला आहे। त्यानंतर टेबल ऑफ कंटेंट वर जायचं आहे। बघा पटकन क्लिक होत नाही आहे, तर तुम्ही जेव्हा वेळेस सोडवता त्यावेळेस व्यवस्थित सोडवायचं आहे। टेबल ऑफ कंटेंट वर क्लिक करा आणि त्यानंतर ऑटोमॅटिक टेबल 2 वर इथे क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे क्लिक करा, पुन्हा झालं क्लिक, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर सेकंड नंबरचा प्रश्न बघा, आता ही प्रॉब्लेम माझ्या कॉम्प्युटर मध्ये आहे का या प्रश्नामध्ये आहे, काही समजत नाही आहे, त्यामुळे ते पटकन क्लिक होत नाही आहे। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, फुटनोट्स आणि एंड नोट्स हे डॉक्युमेंट मधील एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी किंवा संदर्भ देण्यासाठी वापरले जातात म्हणत आहे। त्यामुळे दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये फुटनोट इन्सर्ट करा म्हणत आहे। तर फुटनोट इन्सर्ट करण्यासाठी पुन्हा रेफरन्स टॅबवर जायचं आहे। पुन्हा यावर क्लिक होत नाही आहे, पुन्हा बॅक घेऊया, त्यानंतर पुन्हा प्रश्न लावायचा आहे। त्यानंतर रेफरन्स टॅबवर इथे क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आता झालेलं आहे क्लिक। त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, फुटनोट टाकायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट फुटनोट वर या ठिकाणी इथे क्लिक करा 1-2 वेळेस, झालेलं आहे। त्यानंतर आपलं उत्तर सबमिट झालं। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर तिसरा प्रश्न इथून लावायचा आहे। सिम्युलेशनच्या प्रश्नामध्ये अशा प्रकारची अडचण येत आहे, तर व्यवस्थित क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, स्मार्ट लुकअप पेन व्याख्या, विषय, विकिपीडिया लेख आणि वेबवरील शीर्षक संबंधित शोध प्रदान करेल, त्यामुळे निवडलेल्या टेक्स्टची व्याख्या सर्च करा म्हणत आहे। तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर पुन्हा जा, क्लिक होत नाही आहे, त्यामुळे पुन्हा इथून बॅक घ्यायचा आहे। पुन्हा तो प्रश्न इथून स्टार्ट करा। त्यानंतर पुन्हा इथे रेफरन्स टॅबवर जायचं आहे, रेफरन्स, त्यानंतर स्मार्ट लुकअप वर इथे क्लिक करायचं आहे। 1-2 वेळेस क्लिक करा, बघा झालेलं आहे। त्यानंतर डिफाइन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट झालेलं आहे। तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे। आणि शेवटचा प्रश्न बघा, कॅप्शनिंग तुम्हाला तुमच्या टेबल, चार्ट्स, इमेजेस, फिगर्स आणि अशाच प्रकारच्या डॉक्युमेंट आयटमसाठी लेबल ऍड करायला मदत करते। त्यामुळे सिलेक्टेड शेपसाठी कॅप्शन रेक्टँगल म्हणून डॉक्युमेंट मध्ये ऍड करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला
पुन्हा रेफरन्स टॅबवर जायचं आहे, क्लिक होत नाही आहे तर पुन्हा कॅन्सल करा, पुन्हा प्रश्न स्टार्ट करायचा आहे, त्यानंतर रेफरन्स टॅबवर 1-2 वेळेस क्लिक करायचं आहे, क्लिक झालं त्यानंतर आपल्याला इन्सर्ट कॅप्शनवर इथे क्लिक करायचं 1-2 वेळेस, त्यानंतर इथे यामध्ये आपल्याला पुन्हा कॅप्शन मध्ये इथे 1-2 वेळेस क्लिक करायचं आहे, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशन सोडवायचे आहे. येस बटनावर क्लिक करा. तर इथे पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथे मार्क्स आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. यामध्ये पहिला प्रश्न बघा काय विचारलेला आहे. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये फुटनोट कशी ऍड करू शकता म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण फुटनोट ऍड करू शकतो. तर त्यासाठी ऍक्सेस द रेफरन्स टॅबवर क्लिक करायचं आहे आणि फुटनोट ऍड चूज इन्सर्ट फुटनोट वर क्लिक करायचं आहे. तर ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. करेक्ट आलेला आहे. पुढचा प्रश्न निवडलेल्या शब्द किंवा वाक्य प्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये स्मार्ट लुकअपचा उपयोग कसा करू शकता म्हणत आहे. तर कशा प्रकारे करू शकतो बघा आपण. तर त्यासाठी सिलेक्ट द टेक्स्ट, रेफरन्स टॅब, रिसर्च ग्रुप आणि स्मार्ट लुकअप निवडा हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर सायटेशन ग्रुपचा मुख्य उद्देश हा काय असतो बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. हे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट मध्ये सायटेशन आणि बिब्लिओग्राफिक व्यवस्थापित करण्यास आणि सबमिट करण्यास अनुमती देते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहेत. तर कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश हा काय आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. हे टेबल्स, आकृती आणि समीकरणासाठी कॅप्शन समावेश करते आणि फॉर्मॅटिंग करणे सुलभ करते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर आपल्याला गाइडेड टू इट युअरसेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. पहिल्या प्रश्नामध्ये बघा नवीन डॉक्युमेंट ओपन करा. टेबल ऑफ कंटेंट ऍड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा. नंतर टेबल ऑफ अथॉरिटीज, टेबल ऑफ कंटेंट वर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला MS वर्ड नावाचे ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे किंवा इथे डायरेक्ट तुम्ही वर्ड सर्च करू शकता. असंही सर्च केलं तरी ते पहिलेच ऍप्लिकेशन आलेले आहे. त्याच्यावर क्लिक करून ती ओपन करा. ओपन झाली त्यानंतर इथे ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मॅन्युअल टेबल घेण्यासाठी रेफरन्स टॅबवर जायचं आहे. टेबल ऑफ कंटेंट वर जा आणि ज्यातून मॅन्युअल टेबल वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये फुटनोट ऍड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा म्हणत आहे. तर पहिल्या इमेजला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर पुढे रेफरन्स टॅब सिलेक्ट करा. तर रेफरन्स टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट फुटनोट वर क्लिक करा म्हणत आहे. तर इन्सर्ट फुटनोट वर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये कोणतं नाव टाकायचं आहे मार्केटिंग. तर जसं नाव आहे त्याच पद्धतीने ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. मार्केटिंग नाव टाका. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न लावायचा इथून. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये इनवॉइस टेक्स्ट सिलेक्ट करा. जेथे दिसेल तेथे मार्क करण्यासाठी इनवॉइस टेक्स्ट सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबवर जा, मार्क एंट्रीवर क्लिक करा आणि मार्कवर क्लिक करा म्हणत आहे. तर पहिले इनवॉइस शब्दावर क्लिक करायचं आहे. रेफरन्स टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे मार्क एंट्रीवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे मार्कवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न लावायचा इथून. यामध्ये बघा दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये इमेजला कॅप्शन टेक्स्ट ऍड करण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅबवर जा. इन्सर्ट कॅप्शनचा वापर करून ऍटम कॅप्शन टेक्स्ट म्हणून ऍड करा म्हणत आहे. तर पहिल्या इमेज मधातल्या इमेजला सांगत आहे. तर मधातल्या इमेजला सिलेक्शन करा. रेफरन्स टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला इन्सर्ट कॅप्शन वर क्लिक करा
आणि कॅप्शन मध्ये जाऊन आपल्याला ATOM टाईप करायचं आहे. ATOM त्यामध्ये शो होत नाही, परंतु ऍटम नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. बघा इथं ऍटम नाव आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅबवर जाऊन रिसर्च ग्रुप मध्ये स्मार्ट लुकअपवर क्लिक करा म्हणत आहे. तर केमिस्ट्री हा शब्दाला सिलेक्शन करा, रेफरन्स टॅबवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्मार्ट लुकअपवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फचे सर्व प्रश्न सोडवायचे आहे. त्यानंतर इथे एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक्झाम आपली एंड करायची आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटी सेल्फ झाल्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सेशन एंड टेस्टचे 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, 2 वेबसाईट एकावर खऱ्या रिव्ह्यू आहे आणि दुसरीवर माहिती नाही, कोणती निवडाल म्हणत आहे. कारण पहिली निवडायची आहे, पहिली कारण ती प्रामाणिक आहे म्हणून पहिली निवडायची आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. शाळेचा निकाल बघण्यासाठी वेबसाईटवर नॉट सिक्युअर असा संदेश येतो, तर त्यासाठी काय करावे म्हणत आहे. तर त्यावेळेस लॉग इन करू नका, ती सुरक्षित नाही. याच्यावर हे ऑप्शन्स आहे. त्याचं उत्तर, पासवर्ड तयार करताना कोणता सुरक्षित आहे म्हणत आहे. तर पासवर्ड तयार करताना ऑप्शन नंबर 3 हे सुरक्षित असणार आहे. तुमच्या शाळेच्या सायन्स फेअर बद्दल ब्लॉग तयार करायचा आहे, कोणते साधन लागेल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म किंवा वेबसाईट बिल्डर पाहिजे आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. चित्रकलेचा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी वेब पेज तयार करायचे आहे, सुरुवात कशाने कराल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. HTML यंग कोडर्स क्लब साठी वेबसाईट सुरू करता योग्य डोमेन कोणता राहील म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त ईमेल कॅम्पेन तयार करायचा, त्यात काय असायला पाहिजे म्हणत आहे. तर त्यामध्ये शुभेच्छा, प्रतिमा आणि जॉईनस असे कॉल टू ऍक्शन असायला पाहिजे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. सुरक्षित ई कॉमर्स साईट तयार करताय, सुरक्षेसाठी काय दाखवले पाहिजे म्हणत आहे. तर काय दाखवायला पाहिजे. तर HTTPS आणि लॉक चिन्ह, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. सुरक्षित इंटरनेट वापर या विषयावर अहवाल लिहायचा आहे, कोणते 3 मुद्दे घ्याल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला मजबूत पासवर्ड, अज्ञात लिंक टाळा आणि HTTPS तपासा, हे त्याचं उत्तर असणार आहे. शाळेच्या नवीन कॉम्प्युटर लॅबची माहिती ऑनलाईन द्यायची आहे, सर्जनशील मार्ग कोणता म्हणत आहे. तर याचा कोणता मार्ग असणार आहे. तर सुरक्षित वेबसाईटवर फोटोसह पोस्टर व कॅप्शन आपल्याला कॅप्शन टाका, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 10 कंप्लीट सोडवायचं आहे.